आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी। पुतळा कोसळल्या प्रकरणी कोणी राजकारण करू नका, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणतात। तर 1 सप्टेंबरला राजकोटला भेट देणार असल्याचं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी कोणी राजकारण करू नका, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। तर दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर 1 सप्टेंबरला राजकोटला भेट देणार असल्याची माहिती देखील जरांगे पाटलांनी दिलेली आहे। ज्या भावना दुखवायच्या ते दुखवल्या लोकांच्या, शेवटी जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कारवाई होणं खूप गरजेचं आहे। आम्ही त्या दिवशी राजकारण आम्हाला याच्यात करायचं नाही, आज पण करायचं नाही। आम्ही सांगायचं त्या दिवशी सांगितलं होतं की आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, कोणी करायचं सुद्धा नाही, दुसऱ्याने सुद्धा करू नये। मग ते विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी असेल, छत्रपतीचा उपयोग कोणी राजकारणासाठी करू नये आम्ही त्या दिवशी सांगितलं होतं। फक्त उद्या आम्ही मालवणला जाऊन आम्ही राजकोट किल्ल्यावरती भेट देणार आहे, ते जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहे। एक आम्ही उद्याच तिथं मुक्कामी जातोय मालवणला, आणि उद्या परवा सकाळी म्हणजे 1 तारखेला आम्ही तिथं सकाळी 10च्या दरम्यान किंवा 11च्या दरम्यान आम्ही तिथं भेट देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।